मंत्रिपद नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज आपली भूमिका जाहीर करणार आहे। नाशिकमध्ये छगन भुजबळ जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे। थोड्याच वेळामध्ये नाशिकच्या जयशंकर लॉन्सवर त्यांचा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून नेमकी काय भूमिका घ्यायची याचे स्पष्ट संकेत छगन भुजबळ देतील। मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर भुजबळ समर्थक एकवटाला सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणी मोठमोठे संघर्ष योद्धा अशा स्वरूपाचे होर्डिंग्स लागायला सुरुवात झालेली आहे। संघर्षाच्या वाटेवर आम्ही आपल्या सोबत अशा स्वरूपाची कार्यकर्त्यांची भावना आहे आणि ही ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या होर्डिंगच्या माध्यमातून व्यक्त केले जाते। आपण बघतोय की एक एक करत कार्यकर्ते आता इकडे यायला सुरुवात झालेली आहे। दादा, आज मेळावा होतो आहे, तुमची काय भूमिका आहे? साहेबांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे? असं आहे की साहेब जो काही निर्णय घेतील तो तर संबंध ओबीसी समाजाला मान्यच आहे। मात्र गेली अनेक दशकं साहेब जे काही संघर्ष लढा करत आहेत, निवन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं म्हणजे अगदी सगळ्या पार्टीचं बाळंतपणच आदरणीय भुजबळ साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळं खरं तर भुजबळ साहेबांना अशा पद्धतीची जी काही वागणूक देण्याचं काम केलेलं आहे, हा प्रचंड राग इथल्या सबंध ओबीसी समाजाच्या मनामध्ये आहे। कडे राज्यसभेचा एक पर्याय आहे, त्यांनी जायला पाहिजे। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की साहेबांनी राज्यसभेवरती जाऊ नये। भाजपचे नेते म्हणतात साहेबांना मंत्रिपद दिलं पाहिजे होतं, स्वतः मुख्यमंत्री म्हणत होते। हा एक पर्याय आहे भाजपमध्ये जाण्याचा, जायला पाहिजे। भाजपलाच नाही तर सबंध महाराष्ट्रातील सबंध ओबीसी समाजाला, सबंध बहुजन समाजाला अपेक्षित आहे की आदरणीय भुजबळ साहेबांचा तो अधिकार आहे, तो त्यांचा वाटा आहे आणि ते त्याचे भाजपमध्ये जायला पाहिजे का साहेबांनी? आता साहेब शेवटी काय निर्णय घेत आहे त्याकडे आम्ही आज सगळेजण वाट पाहून आहोत। तुमचं काय मत आहे? साहेबांनी राज्यसभेवर जायला पाहिजे, भाजपमध्ये जायला पाहिजे का इथेच राहायला पाहिजे? आदरणीय साहेब जो निर्णय घेतील तो अखंड समता परिषदेचा निर्णय असेल आणि तो आम्हाला सर्वांना मान्य असेल। तुमची काय भावना आहे? जो झालेला अन्याय आहे साहेबांवर तो नक्कीच चुकीचा आहे। फक्त तुम्ही जर साहेबांचा वापर जर मतापुरता करीत असतील तर अखंड ओबीसी समाज हा सहन करणार नाही आणि साहेब जो निर्णय घेतील तो समता परिषद मान्य करणार आहे। भाजपमध्ये जायला पाहिजे, राज्यसभेवर जायला पाहिजे का इथेच राहायला पाहिजे? साहेबांचा जो निर्णय असेल तो नक्कीच आमच्या समता सैनिकांना मान्य असेल। आपण बघतोय समता परिषदेचे हे कार्यकर्ते आहेत, साहेबांवर अन्याय झालेला आहे हे त्यांचं मत आहे। मात्र छगन भुजबळ काय भूमिका घेतात त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहू, हीच भूमिका प्रत्येकजण व्यक्त करत आहेत। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।